मित्रांनो, आपलं खूप स्वागत आहे आजच्या एका न्यू ब्लॉगमध्ये. तर आम्ही चाललो आहे परेल वर्कशॉपला. तर आज आहे महाआगमन सोहळा 2026. तर चला तुम्ही पण आमच्यासोबत आगमनाला. कांदिवलीचा मोरेश्वर यंदा अतिशय सुंदर आणि आकर्षक रूपात विराजमान झाले आहे. मोरावर विराजमान असलेले बाप्पाचे हे रूप खूपच मनमोहक आहे. उपनगरचा चिंतामणी बाप्पा बसलेल्या सुंदर रूपात विराजमान झाले आहेत. भक्तांच्या सर्व चिंता दूर करून सुख समृद्धी देणारा हा चिंतामणी. मालाडचा राजा यंदा भगवान श्री विष्णूंचा विविध अवतारांच्या संकल्पनेतून साकारण्यात आला आहे. मत्स्य अवतार, वाहर अवतार, श्रीराम अवतार आणि श्रीकृष्ण अवतार अशा अनेक रूपांचं सुंदर दर्शन इथे पाहायला मिळते. खार बांद्राचा राजा एका अद्भुत आणि भव्य रूपात विराजमान आहे. वरचा भाग श्री गणेशाच्या रूपात असून खाली माशाची शेपटी आणि मागे नागांचे फण. अनेक हातांमध्ये विविध अस्त्र, मुकुट आणि सुंदर अलंकार यामुळे बाप्पाचे हे रूप खूपच विशेष आणि आकर्षक दिसते. मुंबईचा एकता राजा भगवान नरसिंहाच्या रूपात विराजमान आहे. भगवान श्री विष्णूंचा नरसिंह अवतार हा भक्त प्रल्हादाच्या श्रद्धेचा आणि अधर्मावर धर्माच्या विजयाचा प्रतीक मानला जातो. चांदिवलीचा महाराजा खंडोबा महाराजांच्या रूपात विराजमान आहे. बाप्पांसोबत म्हाळसा आणि भानाई यांचाही सुंदर दर्शन पाहायला मिळतं. आनंदभुवनचा महाराजा गरुडावर विराजमान असलेल्या रूपात अतिशय भव्य दिसत आहे. गरुड हे भगवान श्री विष्णूंचं वाहन मानलं जातं. लेबर कॅम्पचा सुखकर्ता श्रीरामांच्या रूपात विराजमान आहे. श्रीरामांचं हे सुंदर रूप खरंच खूपच प्रसन्न आणि मनमोहक आहे. अचानक ग्रुप गणेश उत्सव सुरत भगवद्गीतेवर आधारित बाप्पा
भगवद्गीतेवर आधारित सुंदर संकल्पना सादर केली आहे. भगवान श्रीकृष्णांनी अर्जुनला दिलेली गीतेचा संदेश, कर्म आणि धर्माचं महत्त्व या संकल्पनेतून दाखवण्याचा सुंदर प्रयत्न करण्यात आला आहे. तर मित्रांनो, आज एकापेक्षा एक मस्त फोटो भेटल्या गणपती बाप्पाच्या बघायला. खूप मन प्रसन्न झालं, मनाला खूप शांती भेटली, मजा आली. तर मित्रांनो, आजचा ब्लॉग कसा वाटला हे नक्की कमेंट करून सांगा. तर पुन्हा भेटूया एका न्यू ब्लॉगमध्ये. तोपर्यंत मस्त राहा, स्वस्त राहा. गणपती बाप्पा मोरया.